नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज व्याकरणाचा महत्त्वाचा भाग बघणार आहोत। महत्त्वाचा भाग म्हणजे मी बोलते म्हणजे पूर्ण अर्थ व्यक्त करणारा शब्दसमूह म्हणजे वाक्य। वाक्यामध्ये उद्देश आणि विधेय असतं। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। मी एक व्हिडिओ उद्देश आणि विधेय याच्यावरती केलेली आहे। उद्देश म्हणजे काय? प्रत्येक वाक्यात एक संपूर्ण विधान असते, ज्या विषयी आपण बोलतो त्याला वाक्यातला उद्देश असे म्हणतात आणि त्याच्यानंतर उद्देशाविषयी जे काही बोललं जातं त्याला विधेय असे म्हणतात। याच्यावरून वाक्यांचे प्रकार पडलेले आहेत। पहिलं सांगितलेलं आहे अर्थानुसार, दुसरं सांगितलेलं आहे वाक्यात किती विधाने आहेत त्यानुसार वाक्यांचे प्रकार पडलेले। मग आपल्याला वाक्यात किती विधाने आहेत त्याच्यावरून बघायचं आहे आणि याच्याच मधून आपल्याला वाक्य संश्लेषण करायचं आहे। ते वाक्य संश्लेषण कसं करायचं आहे ते आपण बघणार आहोत। मग या ठिकाणी दोन किंवा अधिक वाक्य, जे काही सुटसुटीत वाक्य आहे ते दिलेले असतात, ते एकमेकांना जोडायचे असतात आणि त्यांच्यापासून अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं, यालाच वाक्य संश्लेषण असे म्हणतात। मग वाक्य संश्लेषणाचे 3 प्रकार आहे। वाक्य संश्लेषणामध्ये पहिला प्रकार आहे या ठिकाणी केवल वाक्य, दुसरा प्रकार सांगितलेला आहे मिश्र वाक्य आणि तिसरा प्रकार सांगितलेला आहे संयुक्त वाक्य। आपण याच्यामध्ये केवल वाक्य बघणार आहोत। केवल वाक्याची उद्दिष्ट बघणार आहोत। यात एकच उद्देश आहे, सब्जेक्ट एकच आहे, एकच विधेय म्हणजे वर्ब म्हणजे क्रियापद आहे असते। याच्यामधून आपल्याला ते वाक्य केवल वाक्य आहे, शुद्ध वाक्य आहे असं म्हटलं जातं। ट्रिक क्रियापदाला ऊन, त्यामुळे, ल्याने असे शब्द प्रत्यय येतात। बघा, ऊन, ल्यामुळे, ल्याने असे प्रत्यय जोडून येणारे जे वाक्य असतं ते वाक्य केवल वाक्य। आणि विद्यार्थी मित्रांनो, केवल वाक्यालाच काय म्हटलेलं आहे? शुद्ध वाक्य सुद्धा म्हणलं। याची उदाहरण बघणार आहोत। या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे। काय उदाहरण दिलेलं आहे बघा, पाऊस पडला हे एक वाक्य आहे। दुसरं, हवेत गारवा आला हे वाक्य दिलेले। या वाक्याचं एक वाक्य तयार करायचं आहे, केवल वाक्य तयार करायचं आहे। पाऊस पडल्याने हवेत गारवा आला किंवा पाऊस पडल्यावर हवेत गारवा आला। दोन, या ठिकाणी उद्देश आणि विधेय। मुख्य वाक्यामध्ये काय असतो? एक उद्देश असतो आणि उरलेलं काय आहे? उद्देशाची जी माहिती सांगितली ते त्याला विधेय म्हणतात। तुम्हाला जर माझं अशा शैक्षणिक व्हिडिओ पाहायचे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। ह्या व्हिडिओमध्ये आपण फक्त केवल वाक्य बघितलेले, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मिश्र वाक्य बघणार आहोत।